हाडा बरं मामा तुझा का असंच जायचं. ए कोणा पाणी ओतू नको, पूजा झाली. बरोबर वळली खट मूर्तीने येड म्हणते पाणी मारणं. याच्या बाजा जुळत त्या दोन पडते कोण असतो. जनीच्या सुता वरदान एक मुखाने बोला बोला जय जय. बोला जय जय. हे मारुतीराया, या माळावर तुला बी कोण नाही आणि मला बी कोण नाही. तू मला जप, मी तुला पुजतो. राम जय राम जय जय राम. हे गाना बोली दादा. काय करते, कुठे निघाला? काय नाही, चाललोय कॉलेजला. बस की. त्यांना आणि कुठे गेली? त्यांना नेऊस थोडी होय. हा मात्र आणतो. बस बस की तू. कस काय आलता? काय नाही आलतो तुझ्याकडेच. पैसे लागायचं थोडं, सर मागतात पैसे, फेवर म्हणतात. माझं तर बघतोय तू, मोठंच दुकान आहे गावात. माझं मला केल्याशिवाय चालत नाही. त्यात येणार आहेत,
पण त्याचं काय खडं पडतंय म्हणून नाही वयच म्हणते आता. बरं. बघ काय थोडंफार तुझ्या ज्यानं जुळत असलं तर देतो परत तात्या आल्यावर तुला माघारी. पण सर शाळेत येऊ दे नाही. बघू काय होतंय गाडजेस बघू. हो शाळेचं फीस काय केलंय? देतोय सर. तात्या येणार आहेत वस्तुडीला गेल्यात, आल्यावर देतो की 4 दिवस थांबाई. बर एवढ्या बारचा परत मी ऐकणार नाही. बरोबर. मला फी पाहिजे. नाही तात्याला देतो. बर काय म्हणतो मास्तर? फी बरं म्हणतो तू. किती आहे फी? 300 रुपये. माझ्या दुकानाकडे 100 रुपये देतो तुला. बरं. आणि कशाला शाळेच्या हे नादाला लागलाय? शिकायची शाळा मला तात्या. ये माझ्या दुकानाकडे 300 रुपये हजेरी देतो तुला. ये काय तर हातभार लागेल तुला पण. बघू शिकायचं आहे मला तर सध्या. तात्या आल्यावर बघू मास्तर काय म्हणतात. बोलाय सर. काय घटक चाचणी जवळ आली, जरा पोरांचा पोर्शन पाठीमाग राहिलाय. ती उरकाव म्हणतोय. कधी पेपर आहे 2-4 दिवसात चालू होत्याच. आलं वेळापत्रक आहे. अभ्यासी पोरांचा हाय करते ती. आपण बी त्यांना सपोर्ट करायचा. अजून काय मग? काय नाही. काय घटक चाचणी जवळ आली. इकडे का ना या. तू शाळेची फी आणली का? नाही सर. का रे? तात्याला नाही तर देतो की 2 दिवसांनी. काय लागा मंत्र्यासारखी आश्वासन सांगतो सारखी. बघ जा लवकर फी घेऊन ये. देतो जा लवकर जा. अहो सर काय झालंय ती फी दिली नाही त्यानं. हा फी दिली नाही. अहो मग घ्या की एखाद्या गरीबाचं पोरग शिकतंय शिकू द्या की राव. काय हो का माझ्या हातात तर काय आहे, वरनं मला बी प्रेशर असतंय. होय असतंय बरोबर आहे मान्य आहे. तर समजून घेतलं पाहिजे तुम्ही पण. हो नाही, बघू मग काय तर करू. बघा घ्या समजून घ्या तेवढं. बर येऊ का? बर चला पोरांना वर्गात सगळे. असं का बसलास तोंड पाडून? तू गेली नाही आज. ऐक माझं, मला असं वाटतंय की तू याच्या त्याच्या नादी लागण्यापेक्षा तू अभ्यास कर आणि यशस्वी हो, तरच मी तुला साथ देईन. तुला पण वाटतंय का मी यशस्वी होणार नाही? तसं नाही र. जाऊ दे. चल आपण कोणाला समजवण्यात अर्थ नाही. काय माहिती सगळं ते. पिढी पिढी झाली का? वेडा बेडा झाल्यास दगडात देव बघण्यापेक्षा 4 पुस्तकं वाच, यशस्वी व्हायची. कुठं चाललाय? काय होता त्या शाळेत का गेला नाही? फी भराय पैसे नाही तर मास्तर बसू दे नाही. का बरं? फी भरायला पैसे नाहीत म्हणून? हां चल बरं बस गाडीवर, सरपंच काय म्हणतात बघू. तात्या गाडी बदला घेऊ. तुला करायचं. राम राम सरपंच. राम राम. बस काय म्हणतोय मग? का आलाय? ही आपल्या माकू खराताचा गाणा. बर त्याची शाळेत फी भरली नसल्यामुळं त्याला मास्तर शाळेत बसू देत नाही. बर काय करू मग मी आता? पोरग गरीब आहे, बर हुशार आहे, पण शाळेत फी भरायला पैसे नाहीत त्याचं.
थोडीफार काय मदत होत असली तर बघा, म्हणून तुमच्याकडे आलो मी. बर बोलव त्याला. गाना हो इकडे. हेच का खरं त्याचा गाणं? हा हीच. बर थांब बाय दत्ता. बोला. ह्याचा भाव ऊसतोडी करतो. पुढे ह्या भावाला शिकवून होईल का? ते मुलगा हुशार आहे, त्याची शिकायची इच्छा आहे. बर त्याला काय तुमच्याकडे थोडीफार मदत होत असली तर करा सरपंच. सरपंच पद मध्ये पैशाचं अड नाही. तू एक काम कर, काय करू? त्याला 300 रुपये देऊया, आपल्या गुरावर ठेवू, तरी आपण बापाला काहीतरी मदत होईल. म्हणजे तुमच्यात कामाला ठेवू गुरावर? हा बर. हे दर 100 रुपये आणि आपलं काम कर तेवढं. बर होईल काम तुमचं. मी लय वेळा तुला सांगितलं तुझ्यात बदल कर, तुझ्या स्वभावात बदल कर, पण तू तुझ्याच्यानं काय शक्य होत नाही. मी जाते. ए सागर थांब. बोल की तात्या. अरे तुझी बहीण आणि गाणं मी इकडे जाताना बघितली आता. बर बर बघतो. तुला किती वेळा सांगितलं माझ्या बहिणी नादाला लागू नको. तुला आता एक चापटवून सुटतोय, परत जीव मारे. चालले ए गाणं का रे? काय नाही बाबा, बोला की. सरपंचाकडे गेलता वाटतं. गेलो होतो की मी आणि तात्या गेलो होतो पैसे आणायला. कशाला त्यांच्या नादी लागलाय? ती माणसं कशी आहेत माहिती आहे तुला. तात्या कसं आहे माहिती आहे? तात्या सगळ्या गावात पैसे खातंय. ती गेलंय तुला घेऊन गेलंय, तुला त्यांच्या मसरावर ठेवणार आहे ती कामाला. माझा ऐक, आपण जाऊया राहुलकडे काम भेटतंय बघूया. मला तात्या म्हणलं होतं की देतो पैसे. नाही नाही त्यांचं काय नाही, तुला गुरावर ठेवणार आहेत त्यांच्या. होय. तात्याने 100 रुपये घेतले तर सरपंचाकडनं. बर हां तुला त्या गुरावर ठेवायचं ठरलंय. अशी गेम केली तात्यानं. तू काय एक काम कर, आपण राहुलकडे जाऊया. राहुल काम भेटतंय बघ. मग मी जातो की संचल. हां जाऊन बघ काम भेट देते का ती, शाळेची फी भरू आपण. हे तिकडं नटावं की लटलूज आहे. हा ते दाखव जोर आहे तसं खेळत बसलं. कार का ना काय ये की बस हाय बस. का चालता आलो होतं असंच. काय काम चालू आहे? काम चालू. बोल की का ना काय आता. काम पाहिजे होतं म्हणून आलो होतो. सरपंचाकडे गेलो होतो पण म्हणजे ते पैसे देतो. बरं. माझ्याकडे कामाला आलं. तुला कधी सांगितलं यायला माझ्याकडं? हा मला वाटलं तात्या घेऊन गेलो होतं. तात्या देतो आता हे म्हणलं 2 पोरं पैसे. ठेवली ना कामाला. आता यातलं कुणाला काढायचं मी सांग. मला वाटलं सरपंच पैसे देत त्याला, पण सरपंचानं आणि तात्यानं गोची केली. बर कामावर राहा म्हणतात मला, मग पैसे देतो. काय गाण्याला का तू किती येडा. तुला कधी सांगितलं यायला, तू आता आलाय. मला वाटलं असेल का. आता कसं घ्यायचं सांग बरे. 2 पोरं कामाला येते आता. नाही का मग. आता काय ह्यांना कोणाला काढताच येत नाही कामावून ना. मग नाहीच का काम. कामाचं आता काय लागलं तर तुला थोडीफार काय मदत करेन बघ. ह्याच्या पलीकडे काय मला करता येणार. हो, सांगतो मी. चालतं जाऊ. चालतं. कामासाठी आलं.
करायचं आहे असलं अपयशी जीवन जगून? त्यापेक्षा फास घेऊन मेलेलं बरं. आयुष्याचा छळ तर संपत. आशू, सरपंच, तात्या यांचं टोमणं, राहुलकडं काम नाही, आईबाची गरिबी 5वीला पुजलेली. नाही आता जगायचंच नाही. त्यापेक्षा फास घेऊन मरायचं. मेलेलंच बरं. मायबाप होत एखाद्या गरिबाला निदान शब्दांची तरी मदत करत जावं. कुणी आईच्या पोटातून अपयशी म्हणून जन्माला येत नाही. कधी नशीब तर कधी परिस्थितीने माणूस अपयशी होतो. मला पण जगायचं होतं, शिकायचं होतं. अपयशी हा टिळा पुसायचा होता. पण माणसाच्या जंगलात माणुसकी कमी आणि गरिबीची पिळवणूकच जास्त होती. बस जसा आलो तसाच निघालो मी. अपयशाची कहाणी तर संपली. कदाचित पुन्हा नव्याने जन्म घेईन. यशाची कल्पना रंगवणारा मी एक अपयशी. पंचक्रोशीतील सर्वोपचार हॉस्पिटल म्हणजेच आपले कृष्णामय हॉस्पिटल. प्रशस्त स्टाफ, स्वच्छता, ॲडमिटची सोय, मेडिकल व तज्ज्ञ डॉक्टर म्हणजेच आपले कृष्णामय हॉस्पिटल.